नॉर्मल साईजमधलं जर एखादा कटोरी ब्लाऊज असेल किंवा 4 टक्स ब्लाऊज असू द्या किंवा बोटनेक असू द्या किंवा 4 टक्स असू द्या, तर ह्या 4 टक्सच्या कुठल्याही ब्लाऊजमध्ये टक्सची उंची जर परफेक्ट असेल किंवा साईज जर परफेक्ट असेल तर ते ब्लाऊज तुम्हाला नक्कीच आणि निश्चितच व्यवस्थित बसतं. पण जर साईजमध्ये जर डिफरंट असेल, म्हणजे जसं की तुमची फुल बस जर असेल तर तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित का बसत नाही, तर याचं उत्तर हे आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर नमस्कार, अवंती फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संगीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आता सर्वप्रथम मी तुम्हाला ही छातीगडी जी आहे तर छातीगडी मोजून दाखवते. मोंढ्याच्या मध्यापासून तर अगदी हुक बटन पट्टीच्या अगदी कॉर्नरपर्यंत हे पहा, याप्रमाणे आपल्याला स्ट्रेच करून माप घ्यायचं आहे पहिल्या बटनपर्यंत. तर हे माप स्ट्रेच करून 9.5 भरते. ज्या बाजूचं माप घेतलं आहे छातीगडीचं, ही 9.5 भरली आहे, त्याच बाजूचं आपण कटोरी मोजणार आहोत. तर कटोरी ही 5.25 इंच भरती आहे. तर पहा, ज्या बाजूचं छातीगडीचं माप घेतलं त्याच बाजूचं कटोरीचं माप आपल्याला घ्यायचं आहे. कटोरी अगदी परफेक्ट आहे आणि त्याचा टक्स पण अगदी सेंटर पॉईंटवर आहे आणि टक्स पण व्यवस्थित आहे. तर हे ब्लाऊज एखाद्या व्यक्तीला जर परफेक्ट बसत असेल आणि दोन्ही बाजू त्यांना व्यवस्थित बसत आहेत, पण जर त्यांना एखादं 9.5चा घडीचं माप जर दुसरं असेल आणि त्याला जर कटोरी जर मोठी असेल तर हे बदल का होतात, जसं की तुम्ही चार्टमध्ये पाहता, कारण काहींना 9ची जर घडी जर दिलेली असेल तर त्यांना कटोरी आम्ही कधी 5ची सांगतो, कधी 5.5ची सांगतो. तर ती का सांगतो तर ते आपण जाणून घेऊया. इथे आपण मोंढ्याच्या घडीपासनं तर हुक बटन पट्टीच्या पहिल्या बटनपर्यंत हे असं स्ट्रेच करून माप घेणार आहोत. तर या ठिकाणी माप आपलं 9.5 इंच आलेलं आहे. तर त्याच बाजूच्या आपण पहिल्या ब्लाऊजच्या प्रमाणेच आपण कटोरी मोजून पाहणार आहोत. तर ही कटोरी आपली 5.25 इंचाची, म्हणजे 2 इंचामध्ये जवळपास अर्धा इंचाचा फरक आहे. तर हा का आहे, तर ही फुल बस साईज आहे आणि ही नॉर्मल साईज आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, घडी 2 इंच सेम आहेत, पण त्यांची ब्रेस्ट जे आहे किंवा छातीचा उठाव जो आहे, तर छाती जर त्यांची जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कटोरी ही मोठी टाकावं लागते. घडी सेम आहे, 2 इंची घडी ही 9.5 आहे, पण एकाला कटोरी आपण 5.25 पाहिली आणि एकाला कटोरी ही 5.6 पाहिली, अर्धा इंचाचा फरक. छातीला जर उठाव असेल, जर छाती तुमची गळ्याच्या वरच्या दिशेने जर बाहेर पडत असेल तर ते समजून घ्यायचं की यांची फुल बस्ट असतानाही आपण कटोरी ही छोटी टाकल्या गेलेली आहे किंवा कटोरीचा टक्स हा परफेक्ट नसावा. त्यामुळे ही मला ब्लाऊज हे कम्फर्टेबली किंवा व्यवस्थित आणि परफेक्ट बसत नाही. त्यामुळे काय होतं की समोरून ब्लाऊज जे आहे तर ते दाबल्या जातं आणि आपला पूर्ण बॉडीचाही शेप बदलतो आणि ती चेस्ट आपली परिणामी गळ्याच्या दिशेने बाहेर पडते. आता ह्या दोन्ही बाजूंचे टक्स जर पाहायला गेले ना, टक्स पण अगदी व्यवस्थित आणि मध्यावर आहे, म्हणजे अगदी साईजच्या अगदी मध्यावर तुमचा टक्स आलेला आहे. तर हे पहा, आणि हा जो मध्य आहे हा गोलाकार आहे तो अगदी परफेक्ट आहे. दोन्ही ब्लाऊजचं तुम्ही पाहत असाल साईज एकच आहे, पण डिफरंट किती आहे मी तुम्हाला समोरच मोजून दाखवलं आहे. तर या ठिकाणी फुल बस जर असेल तर लक्षात घ्यायचं आहे, तुमची कटोरी जर 5 असेल तर तुम्हाला ती 5.5 टाकायची आहे, 5.5 जर असेल तर 6 घ्यायची आहे. आता बस्ट बाहेर का पडते त्याचं दुसरं एक कारण आपण पाहूया. हे पहा, याप्रमाणे शोल्डरपासनं तर हुक बटन पट्टीपर्यंत असं तिरपं जर तुम्ही माप घेतलं तर ते तुमचं 8 इंच भरतं आहे. पण जर तुम्ही माप घेण्याची जर योग्य पद्धत जर यूज केली तर नक्कीच तुमचं ब्लाऊजचा गळा जो आहे तो व्यवस्थित बसेल आणि ब्लाऊज पण तुम्हाला अगदी कम्फर्टेबली आणि व्यवस्थित बसेल. आता ब्लाऊजच्या गळ्याची उंची कशी मोजायची ती तुम्हाला दाखवते. तुम्ही आता हे पहा शोल्डर अगदी हुकचं बटन लावून घ्यायचं शोल्डरपासनं, तर असा गळा स्ट्रेट करून घ्यायचा आहे. हुक लावून घ्यायचं, हुकचं बटन लावल्यानंतर हे पहा 6 इंच गळ्याची उंची भरती. म्हणजे ह्या गळ्याची उंची मी इथे 6.5 टाकलेली असेल तेव्हा ती 6 इंच भरली. तुम्ही याप्रमाणे तिरपं जर माप घेतलं तर गळ्याची उंची जास्त भरते. गळ्याची उंची जास्त भरली की जर छातीचा घेर जर किंवा छातीचा घेर जास्त असेल, उठाव जास्त असेल, तर परिणामी तुमचं ब्लाऊज जे आहे ते समोरून खाली येणार आणि तुमची चेस्ट पण खाली ओघळल्यासारखी दिसणार आणि ब्लाऊजही ते ब्लाऊजमधनं चेस्ट तुमची बाहेर पडणार. तर आता हे 2 कारण आपले क्लिअर झाले. तर मी तुम्हाला आता तिसरा पॉईंट दाखवते आहे की ब्लाऊजची उंची. हे पहा, आता या ठिकाणी सर्वसाधारणपणे ब्लाऊजची उंची ही 13.5 इंच घेतली जाते किंवा 14 इंच घेतल्या जातात. या ठिकाणी माझी या ब्लाऊजची उंची जी आहे तर ती 13.5 इंच आहे. तर 13.5च्या उंचीला म्हणजे 13.5 अधिक 1 इंच म्हणजे 14.5 माप होतं आहे आपलं. तर या ठिकाणी पहा 13.5ची जर उंची असेल ब्लाऊजची तुमची शिवून, तर टक्स किती हवा आहे तर तेही आपण पाहणार आहोत. कारण का समोरचा गळा त्याचप्रमाणे कटोरीची साईज आणि कटोरीचा टक्स हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण का कटोरी ब्लाऊजमध्ये टक्स थोडासा प्लस मायनस झाला अगदी 1-2 लाईन तर चालून जातो, पण 4 टक्समध्ये प्रिन्सेस कटमध्ये ह्या ब्लाऊजचा टक्स थोडासाही म्हणजे वेगळा जाता कामा नये किंवा चुकीचा देता कामा नये. आता हा टक्स मी मोजून पाहिला तर हा कम्प्लिटली 3.25 इंच भरते, म्हणजे 2.5 इंच भरतो आहे. म्हणजे हा 3.25 मी घेतलेला आहे, हा शिवून आपल्याला 2.5 मिळतो. टक्स हा कटोरीच्या अगदी सेंटर पॉईंटवर आणि अगदी सरळ आला पाहिजे. ती
तिरपा वगैरे जाता कामा नये. आणि हा टक्स हा उठावदार आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्सला जर तुमच्या उठाव नसेल तर निश्चितच ते ब्लाऊज तुम्हाला एवढं व्यवस्थित आणि कम्फर्टेबली बसणार नाही. आता दुसऱ्या ब्लाऊजचा आपण टक्स मोजून पाहूया. तर याही ब्लाऊजची उंची तितकीच आहे, पण इथे छातीचा घेर जास्त आहे. तर यामध्ये काय बदल करावा लागतो, कारण का इथे कटोरीची साईज वाढलेली आहे थोडीशी. तर कटोरीची साईज वाढल्यानंतर आपल्या टक्समध्ये बदल होतो का, तर तेही आपण जाऊन घेऊया. हे पहा, आपली लेफ्ट साईड जे आहे तर रेग्युलरली माप आहे, राईट साईड थोडीशी अर्धा इंच जास्त असते. रेग्युलरली ब्लाऊज जे शिवणार आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की राईट साईड जी आहे माझी आपली, तर ती अर्धा इंच जास्त असते. आणि ह्या कटोरीच्या अगदी सेंटर पॉईंटवर हा टक्स आलेला आहे, अगदी उठावदार आणि व्यवस्थित. आता हा टक्स 3.25 इंचाचा भरतो आहे पहा. तर म्हणजे हा 3 इंच घेतला गेला होता तेव्हा तो 3 इंच घेतला तेव्हा 3.25 इंच शिवून आपला तयार झालेला आहे. कारण का, खालची जी क्रॉसपट्टी असते तर क्रॉसपट्टीमध्ये शिवण्यामध्ये हा टक्स जातो. आणि कधीही कटोरी ब्लाऊजचा टक्स टाकल्याच्या नंतरून आतला जो टक्सचा जो भाग असतो आपण 1.5 इंच मार्जिन घेतो, तर तो भाग कट करून टाकत जायचा. तेव्हा तुमचं ब्लाऊज हे कम्फर्टेबली बसतं. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की ज्यांची फुल बस्ट असेल तर त्यांना कटोरीची साईज ही थोडीशी जास्त टाकत जा आणि गळ्याची उंची थोडी कमी घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.